सीताई भगवंताने चरित्र जे केलंय, कुठलं चरित्र सांगायचं? केले देवे गोकुळी. भगवंतानं जे चरित्र गोकुळामध्ये केलं, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, गोकुळामध्ये जे चरित्र केलंय त्या चरित्राचा उच्चार करावा, अशी आज्ञा आपल्या संतांची आहे. भगवंताचा अवतार कृष्णाष्टमीच्या दिवशी झाला, श्रावण महिन्याची अष्टमी. आणि अष्टमीच्या दिवशी अवतार झाल्यानंतर उचललेला कमळापती, पायीची बंधने गळती. महाराज आपल्या दार कवाड आरगळा कुलप कोंडे सगळे मोकळे झाले. वसुदेवजी भगवंताला घेऊन नंदबाबाच्या घरी जात आहेत. नंदबाबाच्या घरी भगवंताला ठेवलंय आणि पुढे महाराज हळूहळू तो परमात्मा मोठा होऊ लागला. पुतना मावशी आली, भगवंताने पुतनेचा उद्धार केला. अगबगरिठा मारिले बाळपणी, आवगी दैत्य खाणी बुडविली. आणि मग तो परमात्मा नंदबाबाच्या अंगणामध्ये महाराज रांगू लागला. रांगत रंगणी धावून धरीते गवळणी. आणि मग हळूहळू त्या परमात्म्याची लीला सुरू होऊ लागली. आणि लीला सुरू होत असताना तो परमात्मा 5 वर्षाचा झाला. आणि इतक्या लवकर कसं काय झाला? कारण 1:30 वाजेपर्यंत कीर्तन करायचं म्हणून झाला. विठाला विठाला भगवान मोठे झाले. आणि 5 वर्षाचे भगवान झाल्यानंतर भगवंत आपल्या चावडीवरती आले. आणि चावडीवरती आल्यानंतर भगवंताने आपले सगळे गोपाळ सवंगडी बोलवून घेतले. वडज्या वाकड्या पेंद्या सुदाम्या रोधिड्या सगळे पोरं गोळा झाले. आणि सगळे पोरं गोळा झाल्यानंतर भगवान त्या प्रत्येक पोराकडे बघू लागले आणि म्हणाले, काय रे, तुम्हाला खायला भेटत नाही का? काय तब्येती झाल्यात तुमच्या? 8 दिवस झालं सप्ताह चालू आहे, तरी तुमचे असे चेहरे उतरलेले. खायला भेटलं नाही तुम्हाला? पोरं म्हणले, देवा अरे आम्हाला खायला कोण म्हणलं भेटत नाही? भेटतं ना. देवाने विचारलं, काय खायला भेटतं? पोराने सुद्धा छाती पुढे करून सांगितलं, म्हणे देवा आम्हाला दररोज ताक आणि भाकरी खायला भेटतं. ताक आणि भाकरी. देव फिदी 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 हसू लागला. अरे काय खाणं झालं का? तुम्हाला माहिती आहे ताक कशाला म्हणतात? ताक कशाला म्हणतात? ज्यामध्ये कसलीही ताकद नाही, ताकदच नाही, त्याचं नाव ताक. आता ताकद नसणार ताक खाल्ल्यानंतर तुमच्या अंगात काय ताकद येणार? देवा तू काय खातोस रे? म्हणे आम्ही लोणी खातो. देवा तू आम्हाला लोणी देशील का? म्हणे न द्यायला काय झालं? नाहीतरी संतांनी वर्णन केलंय ना. गोपाळ म्हणतायत देवाला, देवा हो तुझं काय बाबा, तू मोठ्या घरचा माणूस आहे. हो तुझ्या घरी नवनीताचा पूर आहे, आमच्या घरी ताकाचा सडा आहे. विठाला विठाला ताकाचे सरोवर येथे नवनीताचे. मग तुम्हाला लोणी खायचंय का पोरांनो? पोरांनी सांगितलं, हो देवा आम्हाला लोणी खायचंय. याच्याकरता आपल्याला एक काम करावं लागेल. काय? म्हणजे आपल्याला संघटना उभी करावी लागेल. कलियुगामध्ये महाराज संघटनेला खूप महत्व आहे बघा. संघशक्ती कलियुगामध्ये संघशक्ती महत्वाची आहे. ज्याची संघटना आहे का महाराज त्याचा बोलबाला आहे. ज्याची संघटना नाही का त्याला काळं कुत्र सुद्धा विचारित नाही. काळं कुत्र सुद्धा विचारित नाही. म्हणून आपला बोलबाला व्हावा असं वाटत असेल तर संघटना करणं महत्वाचं. हो बघा बरं, आपल्या पंचक्रोशीतल्या तरुण मंडळींनी संघटना केली म्हणून तर एवढा भव्य दिव्य सप्ताह उभा झाला का नाही? म्हणून तर एवढा भव्य दिव्य सप्ताह उभा झाला की नाही? एवढा छान मंडप, एवढी सगळी संख्या, एवढं सगळं नियोजन, हे सगळं श्रेय कोणाचं आहे महाराज? या तरुण मंडळीचं आहे महाराज. तरुण मंडळीचं आहे. याचा अर्थ म्हातारे कामाचे नाही अशातला भाग नाही. म्हातारे सुद्धा पाहिजेत, पण ते आशीर्वादा करता पाहिजेत, खपल्या खाडायला नको. विठाला आणि संघटना या कलियुगामध्ये महत्वाची आहे. बघा आपल्या घरामध्ये झाडू आहे, झाडू. जोपर्यंत तो त्या झाडूच्या काड्या एक संघ आहे, तोचपर्यंत तो झाडू घरातला कचरा काढू शकतो. पण त्या झाडूच्या काड्या जर वेगवेगळ्या झाल्या ना मग झाडूचाच कचरा होतो. कळालं का काही तुम्हाला? कचरा होऊ नये असं वाटत असं तर एक संघ राहणं महत्वाचं आहे. बरं एक संघ. एक माणूस बाजारामध्ये गेला, नेमके द्रांक्षे आलेले होते. कचरा कधी होणार नाही जेव्हा आम्ही एक संघ राहू तेव्हा. कचरा होऊ नये याकरता एक संघ राहणं महत्वाचं आहे. भगवान सांगतायत, बाबांनो तुम्हाला लोणी खायचंय ना, मग लोणी खाण्याकरता आपल्याला संघटना उभी करावी लागेल. देवा कोणती संघटना उभा करायची? देवानं नाव जाहीर केलं महाराज, अखिल भारतीय माखनचोर मित्र मंडळ. अध्यक्ष श्रीकृष्ण, उपाध्यक्ष बलराम,
पेंड्या म्हणला सगळेच पद तुमच्याच घरात, आम्हाला तुमच्या संघटनेतच नको, आमचा वेगळा पक्ष. देवानं सांगितलं अशी पक्षफुटी होऊ लागल्यावर कारभार चालायचा कसा पहिला भेटलं पाहिजे. याकरता ज्या घरामध्ये लोणी तयार होईल त्या घरातल्या पोरानं संघटनेमध्ये येऊन सांगायचं की देवा आज आमच्या घरी लोणी तयार झालेलं आहे, आपल्याला लोणी चोरायचं. चोरीचं नाव ऐकल्या सगळे गोपाळ म्हणले देवा अरे चोरी करणं तर पाप आहे ना. बरं आपण चोरी करू लागलो आणि ते जर लोकांना कळालं तर. देवानं सांगितलं चोरी करणं पाप आपल्याच्यानं होणार नाही आणि आपण केलेली चोरी लोकांना कळणार नाही. विठाला आपण केलेली चोरी पाप कसं ठरणार नाही. भगवंतानं सांगितलं आता ज्या घरी लोणी तयार होणार आहे त्याच घरचं पोरगा आपल्याला सांगणार आहे की देवा आमच्या घरी लोणी तयार आहे. आता घरच्या मालकानंच लोणी खायला बोलवल्यावर ते कशाला पाप होईल. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की घरच्या लहान लेकराला सोडून जर घरचे मोठे माणसं चांगल्या वस्तू बाजाराला नेत असतील तर ते घरच्या लोकांचं पाप होतं. घरामध्ये ज्या काही वस्तू निर्माण होत्या ना, आता खरं सांगा आपल्याकडे जर शेतामध्ये काकड्यात निर्माण झाल्या, आपण काकड्या पेरल्या, घरच्या लोकांना आपण पापापासून वाचवतोय म्हणून पाप लागत नाही. आणि शेवटी पाप काय आणि पुण्य काय ठरवणारा मालक मी ना. जगामध्ये पाप काय आणि पुण्य काय ठरवतो कोण. परमात्मा ठरवतो. मला धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. पाप पुण्य कोणाच्या हातात आहे. माझ्या हातात आहे. त्यामुळे त्या चोरीच्या पापाची तुम्ही या ठिकाणी चिंता करू नका, त्याची काळजी करू नका. पण देवा आपली केलेली चोरी लोकांना कळाली तर देवानं सांगितलं कळणार नाही. म्हणजे कसं काय नाही कळणार. देवानं सांगितलं मला चोरी करायचा मंत्र येतो आणि हा मंत्र म्हणत जर चोरी केली तर चोरी उघडी पडत नाही. पोरं म्हणले मग देवा तो मंत्र आम्हाला शिकव. देवानं सांगितलं झाका डोळे. सगळ्या पोरांनी डोळे झाकले. मंत्र शिकवायचा का तुम्हाला. चांगला मंत्र पाठ करून ठेवा. झाका पोरांना डोळे झाका. आणि डोळे झाका म्हणल्यानंतर पोरांनी डोळे झाकले. भगवंताने सांगितलं कफल्लकम 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 हा चोरी करायचा मंत्र आहे. हा मंत्र म्हणत जर चोरी केली तर चोरी उघडी पडत नाही. फक्त प्रयोग शेजाऱ्याच्या घरी करायचा नाही आणि केला तर माझं नाव सांगायचं नाही. विठाला विठ्ठल. करायला सुरुवात केली आणि चोरी केल्याची वार्ता जेव्हा गवळणींना कळाली तेव्हा अवघ्या मिळवणी गवळणी देवी यशोदे गाराने सांगावया आल्या गोकुळच्या नारी. सगळ्या गवळणी गारानं सांगण्याकरता नंदबाबाच्या अंगणामध्ये आल्या. यशोदा राणीनं कानोबाला कडेवरती घेतलं आणि समोर येऊन उभा राहिली. यशोदा त्यांना विचारू लागली सांगा काय केलं माझ्या कानानं. तेव्हा एक साधारण गवळण पुढे आली. येणे माझे कवाड उघडिले, येणे माझे शिंके व तोडिले, दया दुधाचे बक्षिले उलंडिले ताकाचे. महाराज हे कवाडन दहीन दुधन शिंक या गोष्टी संत महात्मे सांगणार नाही. ज्या अर्थी या गोष्टी सांगितल्या त्या अर्थी त्या शब्दांच्या पाठीमाग काहीतरी वेगळा अर्थ असला पाहिजे. भगवान कृष्ण परमात्म्याची लीला शब्दार्थानं घ्यायची नाही. भगवान कृष्ण परमात्म्याची लीला ही लक्षार्थानं घ्यायची. विठाला विठ्ठल. शब्दार्थ आणि लक्षार्थ या दोन्हीचा मेळ बसला नाही तर घोटाळा होण्याची दाट शक्यता आहे. घोटाळा होण्याची दाट शक्यता आहे. पाहुणे आले होते. आईनं आपल्या दिदीला सांगितलं म्हणे सुनबाईनं सांगितलं सासूबाई ही घंटा मी फ्रीज मध्ये ठेवली. सासू म्हणली येडी हळद तुझ्या माईने हेच शिकविलंय का. घंटा कुठं फ्रीज मध्ये. येणे माझे कवाड उघडिले. कवाड कोणतं उघडलं महाराज. कवाड भ्रांतीचे उघडिले महाराज. येणे माझे कवाड उघडिले, येणे माझे शिंके व तोडिले. शिंक कोणतं तोडलं भगवंताने. त्रिगुण नावाचं शिंक तोडलं. दया दुधाचे बक्षिले. दही म्हणजे महाराज प्रारब्ध आहे. दूध म्हणजे महाराज ते क्रियमान आहे. हो. आणि आसार असलेलं ताक संसार ते ताकाचा डेरा भगवंताने काय केला तो लोटून दिलाय महाराज. दया दुधाचे बक्षिले उलंडिले संसाराचे. भगवंताने संसार नावाचा ताकाचा डेरा उलंडून टाकलाय. अर्थात भगवंताच्या या लिले पाठीमागं खूप मोठा गहन अर्थ आहे महाराज. भगवंताची चोरी सामान्य नाही. जी माणसं भगवंताची चोरी ऐकतात का त्यांना अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. विठाला विठ्ठल.
साधारण गवळण पुढे आले आणि साधारण गवळण पुढे येऊन यशोदेला म्हणू लागले, यशोदे काय सांगावं, कधी नाही ते माझ्या पोरीचं लग्न जमत नव्हतं, योगायोगानं पोरीला बघायला रांगोळी काढत असताना तुझा कृष्ण माझ्या जवळ आला आणि मला विचारू लागला, काकू हे तू काय काढायलीस? मी त्याला सांगितलं, बाळा याला अष्टदळ असं म्हणतात, 8 उभे टिपके आणि 8 आडवे टिपके, या 16 टिपक्याने मिळून काढायची रांगोळी, तिचं नाव काय? अष्टदळ. ते अष्टदळ मी काढायले. तुझ्या कृष्णाने मला सांगायला सुरुवात केली, काकू तुला काय कळतं का, दररोज येता जाता बघायला कधी बघा ते अष्टदळत अष्टदळत अष्टदळत, काहीतरी नवीन डिझाईन काढणं एखादी, दुनिया बघ कुठं गेली तर आता तुझं तेच ते चालू, हा एखादी नवीन डिझाईन काढ. कृष्णा मला नवीन डिझाईन येत नाही, मग मी काढू का? बरं काढ. आणि डोळे झाक. मग मी डोळे झाकले आणि तुझ्या कृष्णानं रांगोळी काढली. यशोदेला कौतुक वाटू लागलं, म्हणे माझा कृष्ण किती गुणाचा आहे. हो, कृष्णानं रांगोळी काढली. कोणती रांगोळी काढली? तेव्हा ते गवळण यशोदेला सांगू लागले, अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणे, तुझ्या कृष्णानं माझ्या रांगोळीवरती लघवी केली, लघवी. आता मला याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की भगवान सांगतात की या कलीमध्ये कोणीही अष्टांग योगाच्या नादी लागायचं नाही किंवा अष्टभोगाच्या नादी लागायचं नाही. का? योग याग विधी सिद्धी नाही महाराज त्यानं, वायाची उपाधी दंभ धर्म किंवा अष्टभोग भोगणे माते नाही चाड. त्या अष्टभोगाचा आणि अष्टांग योगाचा निषेध करण्याकरता अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणी. महाराज दुसरी गवळण पुढे आली, यशोदे काय सांगावं तुझ्या कृष्णाला ग, आम्ही असं ताण सुरी मुंगूस घेऊन या फुले करी सोडी येले दोघा मादारी चौथे बोचकारिया माते. तुझ्या कृष्णानं आमच्या घरी येऊन मुंगूस सोडलं. यशोदेनं कृष्णाकडे बघितलं, अरे कृष्णा मुंगूस सोडलंस का तू? आता परमात्मा लीला विग्रही नाटकी परमात्मा त्या देवानं डोळ्यामध्ये पाणी आणलं, चेहरा मायूस केला, उदास चेहरा केला आणि रडत रडत देव यशोदा राणीला म्हणू लागला, मैया खरं खरं सांग. हो खरं सांगतो, आपल्या घरामध्ये झुरळ निघाल्यानंतर माझ्या चड्ड्या तू किद्दा बदलल्यास? यशोदा म्हणजे खरं, झुरळ निघाला तर माझ्या लेकराची चड्डी ओली होती, त्यांना का मुंगूस धरा? मला यशोदेनं आपला पदर खोवून धरला आणि पदर खोसून यशोदा त्या सगळ्या गवळणी सोबत महाराज भांडू लागले. हो का? जगातली कोणतीही आई असू द्या महाराज, हो जीवा परी सबाळ पडी माते महाराज, त्या आईला आपलं लेकरू जीवापेक्षाही प्यारा असतं आणि त्या लेकराला किती गुन्हे करू द्या महाराज, ती आई लेकरावर गुन्हा येऊ देत नाही. महाराज एक माणूस कपाळाला हात लावून एका बाईच्या घरी आला आणि त्या बाईला म्हणला, ओ गुण गुणाचे भोरागे आळ घेता सारंग धरागे. तुम्ही का एका घरच्या आहेत का? 12 घर इथं पण आलेल्या एका घरच्या आहेत का? तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. यशोदा त्या सगळ्या गवळणीला भांडती, गवळण यशोदेला भांडताय. इतक्यामध्ये एक गवळण पुढे आली आणि ती त्या सगळ्या गवळणीला म्हणाली, सरका ग तुम्हाला काय आकलीचा भाग आहे का? हा तीच भरले करू नये आणि त्याच्या तक्रारी घेऊन तुम्ही यशोदेकडे आला, सरका बाजूला. त्या गवळणी म्हणाल्या, काकू तुम्हाला माहित नाही ते लेकरू कसं आहे, भलत बिलिंदर लेकरू आहे. ती गवळण म्हणाली, बिलिंदर किती हे असू दे, माझ्या घरी त्याने यावं चोरी करून दाखवावी, मग मी त्याची बघते. कुठला सुटला तर यशोदेकडे तक्रारी घेऊन आला. डास चावला, पोलीस स्टेशनला तक्रार करायची का? ती साहेब डास चावला डास चावला डास चावला ढेकच मारायचं, ये ना माझ्या घरी येऊन दाखवावं मग मी बघते. माझ्या घरी यावं मी मग बघते म्हणून तर देवाने पेंद्याला विचारलं, पेंद्या कोण रे हे गवळण? पेंद्या सांगितलं, देवाचं नाव विचारू नका. आपल्या गोकुळामध्ये सगळ्यात मोस्ट वॉन्टेड गवळण कोणती असेल तर ही. आणि हिचं नाव तरी काय? म्हणजे हिचं नाव आहे चंद्रा काकू. हिचं नाव का? मंडपात
गोकुळातली सोडून बरं, गोकुळातली. हिचं नाव चंद्रा काकू. देवा सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळा भांडण करते, तेव्हा कुठं जेवायला बसते. भांडण केल्याशिवाय हिला जेवण हजमच होत नाही. देवा हिच्या नादी नका लागू का, ही भलती भान कुदळ बाई आहे. देवाला सांगितलं काकू जास्त बोलू नका, तुमच्या घरी ठरलं आज संध्याकाळी तुमच्या घरी येणार आणि चोरी करणार. चंद्रा काकूने मला ताव मारला आणि सांगितलं तुझ्यात हिंमत असेल तर माझ्या घरी येऊन दाखव, मग मी तुझी बघते. दोघांच्याशी महाराज वादावादी झाल्यानंतर यशोदेनं कानोबाला सांभाळलं, गवळणी त्या चंद्रा काकूला सांभाळू लागल्या आणि सांभाळता सांभाळता महाराज सगळी पांगापांग झाली. चंद्रा काकू तयारीला लागल्या आणि भगवान इकडे तयारीला लागले. भगवंताने आपले सगळे गोपाळ गोळा केले आणि गोपाळ गोळा करून भगवंताने गोपाळांना सांगितलं पोरो आपल्याला चंद्रा काकूच्या घरी जायचंय, पण चोरी करण्याकरता आपल्याला काही साधन सामुग्री लागेल, ती साधन सामुग्री तुम्ही घेऊन या. देवा काय काय आणायचं, पोरांना सांगितलं भगवंताने. म्हणे देवा एक काम करा, लांब लांब काटे आणा, बारीक बारीक खडे आणा, पायात मोडणारे मला ते गाढव काटे आणा, वस्त्रगाळ केलेली माती आणा. पोराने सांगितलं देवा आम्हाला वाटलं तू बर्चा चाकू तलवार असं काही सांगते, हे लांब लांब काट्या कशाला. देवाने सांगितलं बरे काकू हुशार आहे, उंचावरती लोणी ठेवी आपल्या हाताला येणार नाही, अशा वेळेला काठीनं ते हंडा पाडायचा आणि लोणी खायचं म्हणून काट्या. बर देवा ते सराटे कशा करता, त्याला दुसरं नाव काय, गाढव काटा. गाढव काटा मुद्दा म्हणलंय महाराज त्याला का, ते कसाही टाका महाराज, त्याचं एक टोकं जर आता वर कळालं आणि काकू आपल्याला पकडायला आले तर रस्त्यामध्ये काटे टाकायचे आणि आपण पळून जायचं. पेंड्या म्हणला पण देवा काकून चप्पल घातलेली असली तर. देवाला सांगितलं पेंड्या नाही ती बोलू नको गबस. हो चप्पल घातली तर घातली, आपल्याकडे माती ना, ती माती घ्यायची आणि तिच्या डोळ्यामध्ये टाकायची. पेंड्या म्हणला पण देवा तरी तिनं चष्मा घातलेला असला तर. देवाला सांगितलं पेंड्या नाही ते कुठाला लागून नकोस, नाकर्तीचा मला मंगळवार असतो, गपचूप बस, गप पोर करायला काम करू दे. मला पेंड्याला गपचूप केलं, सगळ्या साहित्याची जमवाजमा भगवंतानं केली. रात्र होण्याची वाट परमात्मा पाहू लागले. इकडे काकू सुद्धा तयारीला लागले. काकून विचार केला की कृष्ण आज चोरी करायला आपल्या घरी येणार आहे, कृष्ण एकट्याला आपल्याला आवरायचा नाही, मग मदत कोणाची घ्यावी. काकूच्या लक्षात आलं आपल्या हक्काचा माणूस. हक्काचा माणूस कोण, महाराज काकूला काकाला प्रसन्न करण्याकरता त्या काकूने छानपैकी पुरणपोळीचा स्वयंपाक केला. कारण काय काकाला ती पुरणपोळी इतकी आवडायची महाराज, बसल्या बैठकीला काका 18 पुरणपोळ्या खायच्या. 18. तसं महाराज आपल्या भागामध्ये खाण्याच्या बाबतीत सांगण्याची काही गरजच नाही, नक्कीच काहीतरी काम असणार आहे. म्हणजे अगोदर खात खरं मग पुन्हा काम पुन्हा सांगते. आणि जेवायला बसल्यानंतर काकानं लाभ बरकत म्हणत म्हणत महाराज 18 पुरणपोळ्या खाल्ल्या, ढेकर दिला आणि काकूला सांगितलं म्हणा अगं बास टाक बरं. काकूला सांगितलं बास टाक, याच्याकरता पुरणपोळ्या केल्या होत्या का, मग कशा करता केल्या होत्या. नाही आज कृष्ण आपल्या घरी चोरी करायला येणार आहे आणि त्या कृष्णाला चोरी करू द्यायची नाही म्हणून पुरणपोळ्या केल्या होत्या. तुम्हाला आणि मला रात्रभर जागरण करायचंय. काकानं सांगितलं अवदसा पायपिटी झालाशीन, दिवसभर गाईच्या मागे फिरता फिरता सगळे तंगडे मोकळे झाले, माझ्याच्यानं काही जागरण होणार नाही. ते कृष्ण ते जागरण ते लोणी आणि तू तुझं तू घे बघून, मला काही नको सांगू तू, माझी मला बाज टाकून दे. नाईलाज झाला, काका बाजावर पडले आणि काका बाजावर पडल्यानंतर काकून काटे हातामध्ये घेतले. घरातून दारात, दारातून घरात, घरातून दारात, चक्रा नकरा चक्रा नकरा. हा संसर्गजन्य आजार आहे. झोप, खोकला आणि गुचकी या 3 गोष्टी एकाला आली की दुसऱ्याला येतात महाराज. बघा ट्राय करून, काय अडचण नाही महाराज. एकाला ठोक ठोक केलं की सगळे ठोक ठोक करा. एवढी चापागोंदे केले, दोन्ही सगळं काढून फस्त केलं, सगळे गोपाळ बाहेर काढले. गेट लावणार इतक्यामध्ये भगवंत म्हणजे थांबा 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 थांबा, आपण चोरी केली खरं, परंतु कृष्ण माझ्या घरी आलाच नाही हे खोटं सांगायला काकू कमी करणार नाही. म्हणून आत्ता आलो. गडबडीनं परमात्मा पुन्हा घरामध्ये गेले, बघितलं काका काकू झोपलेले होते.